बघा, मी माझं जे पहिलं आणि एकमेव अधिवेशन नागपूरला झालं होतं मुख्यमंत्री म्हणून, त्या अधिवेशनात यदू तुम्हाला पण कल्पना आहे, कोणी न मागता मी स्वतःहून 2 लाखापर्यंतच्या पीक कर्जमुक्तीची घोषणा केली होती. त्याच्यानंतर जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना आपण प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये जाहीर केले होते. आणि ही योजना मी ठराविक मुदतीत म्हणजे मेच्या शेवटच्या तारखेला 31 पूर्ण करण्याच्या इराद्याने ती जाहीर केली होती. त्यातली जवळपास 80 ते 90% योजना आम्ही पूर्ण करू शकलो. मार्च मध्ये कोरोना सुरू झाला, त्याच्यामुळे 50,000 रुपये देण्याचं जे राहिलं ते आमच्याकडे तेव्हा राहिलं. जेव्हा आम्ही सुरू केलं होतं त्यावेळेला सरकार पाडलं गेलं. याच्यासाठी अभ्यास कसला करायचा आहे? अभ्यास कसला करायचा? तुम्ही मंत्री कशासाठी आहात? सहज जर जे मी कोणताही अनुभव नसताना माझ्या पहिल्या अधिवेशनात करू शकलो, तर तुम्ही एवढे सगळे आमदार बिमदार राहिलेले आहात, मंत्री आहात, सगळी खाती तुमच्या सोबत असतात. काय 2-3 खाती आहेत, फायनान्स आहे, त्याच्यानंतर सहकार खात्या सोबत होतं, माझ्या IT होतं, आणि ती योजना बिनबोभाटपणाने विनासायास आपण मार्गी लावली होती. अभ्यास कसला करताय? लोकांना तुम्हाला त्यांना दिसत नाहीये शेतकरी आत्महत्या करतायत, शेतकरी कर्जबाजारी आहे. अगदी शेतकरी स्वतःच्या खांद्यावरती ते जोखड घेऊन शेत नांगरताना फोटो आलेला आहे, तरी अभ्यास करताय तुम्ही. थोडा वॉल्यूम कमी करा, थोडा वॉल्यूम कम करा. आपका आवाज वहां डिस्टर्ब होता है. मराठी का मैं बहुत सम्मान करता हूँ, मेरी चौथी पीढ़ी है, मेरा बेटा भी चौथा तो भी आप हिंदी में बात करें. क्योंकि आय में जो राज्य का हित है वो प्रभावित किया जा रहा है. आप लोग हिंदी का विरोध कर रहे हो, अंग्रेजी का विरोध नहीं कर रहे हो. लोगों का ये कहना है कि लोग राज्य के विकास के बजाय स्वयं के विकास के लिए सोच रहे हैं. जिनको ऐसा लगता होगा लगने दो. मेरे जो भी मेरी भावना है उस पर मैं कायम हूँ. हम किसी भाषा का विरोध नहीं कर रहे, लेकिन सख्ती हम नहीं लागू करने देंगे. मुंबईमध्ये मराठी भाषिक नसलेले जे लोक आहेत त्यांच्यावरती हल्ला नाही, त्याच्यावरती कोणी हल्ला करू नये. फक्त काय होते, तर निवडणूक आल्या की चर्चा करू असा राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत, एकत्रच राहणार असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. अद्याप कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या नाहीत, निवडणुका आल्या की चर्चा करू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मुंबईला तोडण्याची कुणामध्ये हिंमत नाही हे आजही बोलतो असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर हनी ट्रॅप विषयी विचारलं असता आम्हाला पेनड्राईव्ह बघण्यात रस नाही, ज्यांची नावं पेनड्राईव्ह मध्ये आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्यावरील फडणवीसांच्या आरोपांना देखील उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. सक्ती असती तर अंमलबजावणीची कार्यवाही केली नसती असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. कोणत्याही भाषेची सक्ती लागू होऊ देणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. कोणत्याही भाषेला आमचा विरोध नाही, पण सक्ती नको असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.